भाजप सत्तेत आल्यानंतर 11 वर्षानंतर तब्बल माझी 5 आमदार सोलापूर जिल्ह्यातनं भाजपच्या वाटेवर आहेत. आपल्यासोबत भाजपचे मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे. जयकुमार भाऊ, मी जसा उल्लेख केला, सत्ता आली, मधल्या काळात 2.5 वर्ष सत्ता गेली, पण सोलापुरात पहिल्यांदा भाजपला एवढी ताकद वाढताना दिसते. सोलापुरात आधी देखील भाजपची ताकद होती, मात्र सगळीच ओढ जी आहे ती भाजपकडे दिसते. काय नेमकं करिश्मा काय झाला? आपण बघताय की मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करते. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करते आणि हे सरकार काम करत असताना सामान्य जनतेसाठी जे विकासाचं काम होतंय आणि ते काम विकास या राज्यामध्ये वेगाने होत असताना सगळ्या लोकांनी विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना माहिती आहे की आपण या प्रवाहापासून बाजूला राहिलो तर जनतेची सेवा करताना ज्या अडचणी येतात, खास करून विकास कामाच्या अडचणी येतात, त्या प्रवाहासोबत राहिलं तरच आपल्या भागाचा विकास होऊ शकतो. वर्षानुवर्ष ज्यांच्यासोबत होतो त्यांच्यासोबत राहून आपल्या भागाचे प्रश्न सुटले नाहीत याची जाणीव त्यांना आहे आणि त्या भावनेतनं त्यांचा विश्वास आदरणीय देवेंद्रजींच्यावर आहे. म्हणून या लोकांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे. जयकुमार भाऊ, तुम्ही वर्ष पण झालं नाही आता पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारलाय. तुमच्या विरोधात खास करून अत्यंत खुनशी राजकारण पाहायला मिळालं. अगदी वैयक्तिक वादापासून मग घोटाळ्याचं राजकारण, अशा बऱ्याच वाद आहेत. मी त्या सगळ्या खोलात जाणार नाही, पण याला उत्तर देण्याऐवजी तुम्ही म्हणजे समोर कोणी उरलंय का? जे त्या फळीतली सगळी होती, आता 4-5 नावं, आता आज कोण कोण येते, अजून काय काय होणार आहे, आणि खरंच कोणी उरलंय समोर? नाही, आपण पाहतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे. जनतेसोबत आता नेत्यांचाही विश्वास भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर आहे. मला वाटतं की बहुतांश लोक आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं असेल की करमाळ्याची परिस्थिती, खास करून माढ्यामध्ये आपण भारतीय जनता पक्ष म्हणून थोडंसं आम्ही कमजोर होतोच. आता आदरणीय बबनदादा शिंदे असतील, त्यांचे दोन्ही चिरंजीव असतील, आता भारतीय जनता पक्षासोबत येत आहेत. मोहोळमध्ये आमची ताकद वाढवण्याची आवश्यकता होती, त्या ठिकाणी आदरणीय राजन पाटील साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी, खास करून यशवंत माने माजी आमदार, ते आमच्यासोबत येत आहेत आणि त्या ठिकाणी क्षीरसागर फॅमिली आमच्यासोबत येते. खूप मोठी ताकद त्या ठिकाणी वाढताना आपण बघतोय. त्यासोबत माझ्याही मतदारसंघातली काही लोक आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही तालुक्याचे तालुकाध्यक्षच प्रवेश करत आहेत. त्यामुळे असे अनेक नगरसेवक यामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे आपण आज बघताय की भारतीय जनता पक्षाकडे जनतेचा ओघ तर आहेच आहे, त्यासोबत नेत्यांचाही ओघ आणि विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे. वैयक्तिक टीका टिप्पणी, वैयक्तिक अतिशय वाईट आरोप करणाऱ्याला काय उत्तर आहे? मग ते रोहित पवार असतील, राष्ट्रवादी शरद पवार गट असतील, खूप टोकाचं रंगलं होतं. म्हणजे अगदी 1-to-1 फोन चालू होते सगळे जे कोणी आरोप करणारे तुमच्यावर लोक. नाही, आता राजकारणामध्ये आरोप करणं आणि एखाद्याला टार्गेट करणं हा विषय असतो, पण कुठल्या पातळीवर जाऊन आपण आरोप करावेत आणि कुठल्या पातळीवर जाऊन आपण व्यक्तिगत गोष्टीमध्ये आपण घुसावं, याला काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. त्या मर्यादा पाळल्या गेल्या नाहीत हे आपल्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. मला त्याच्यावर अतिरिक्त बोलायचं नाही. शेवटी आपलं काम हे त्याला उत्तर असतं आणि कामातून उत्तर देणारा कार्यकर्ता मी आहे. त्यामुळे आपण बघताय की सातारा जिल्हा भाजपमध्ये झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडंसं अपयश आम्हाला लोकसभेच्या अनुषंगाने विधानसभेला आलं होतं. त्याही जिल्ह्यामध्ये हे सगळं अपयश धुवून काढून पुन्हा नव्या दमानं भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष सत्तेत यावा या दृष्टीनं आम्ही प्लॅनिंग करतोय आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवून आम्ही सगळेजण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना भारतीय जनता पक्ष विस्तारला पाहिजे. आणि खास करून सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, शरद पवारांच्या विचाराचा जिल्हा होता. त्या जिल्ह्यावर भारतीय जनता पक्षाचं कमळ जिल्हा परिषदेमध्ये फुललं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आमचा भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला आहे. मी खात्रीनं सांगतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती विजयी मिळवेल. परत तुमच्या नावडीचा प्रश्न आहे, पण तरीही विचारतो की अनेक पक्षांतर्गत लोकांना देखील हे काही सगळे प्रवेश रुचलेले नाहीयेत. जाहीर नाराजी त्याबद्दल व्यक्त केली गेली, कार्यकर्त्यांना भावना विचारत म्हणून सांगितलं, माध्यमांसमोर देखील याबद्दलचं खूप तीव्र आक्षेप जो आहे नोंदवला गेला. या सगळ्यांना, कारण सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचे, पालकमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे, या सगळ्यांना कसं पक्षांतर्गत गोष्टी साहजिक आहे. कार्यकर्ता खूप कष्टानं तयार होतो. एक कार्यकर्ता घडायला 20-20 वर्ष, 25-25 वर्ष लागतात आणि तेव्हा ज्या लोकांच्या सोबत आपला संघर्ष झालेला आहे त्या लोकांच्या सोबत आपल्याला काम करायला लागणं हे त्यांच्या दृष्टीने काही खूप अडचणीची गोष्ट असते.
अशा परिस्थितीमध्ये शेवटी आपण सगळेजण एका प्रवाहात येऊन काम करतो, तेव्हा भारतीय जनता पक्षाचा विचार करून आपण सगळेजण निर्णय घेत असतो. आणि कधी कधी सगळ्याच प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडणारी आणि प्रत्येक गोष्ट न आवडणारी होते असं नाही आहे. पण शेवटी पक्ष म्हणून, एक विचारधारा म्हणून आपण पक्षाच्या विचारधारेमध्ये काम करत असताना काही सगळ्याच गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जरी नाराज असला तरी जे नेतृत्व निर्णय घेईल, शेवटी पक्षाचं नेतृत्व जेव्हा निर्णय घेतं त्याच्या पाठीमागे विचार असतो, त्याच्या मागे काही कल्पना असतात आणि यातूनच हे निर्णय होतात. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नक्की त्या भावना समजून घेईल. आणि मी खात्रीनं सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतल्याशिवाय आणि त्याला खात्री दिल्याशिवाय भारतीय जनता पक्षामध्ये अन्य लोकांचा प्रवेश होणार नाही. एक शेवटचा प्रश्न. माजी खासदार रणजित निंबाळकर यांना खूप वेगळ्या पद्धतीने टार्गेट केलं जाते. तुमचे देखील मित्र आहेत. आपण बघतो याच्यावरून देखील परत वैयक्तिक वाद, जसं तुमच्या बाबतीत झालं, जसं सोलापूरच्या भाजपच्या नेत्यांच्या बाबतीत झालं, तसं आता नवीन एक टार्गेट बनलं जाते रणजित सिंग निंबाळकर. काय नेमकं याला हे कराल? कारण मुख्यमंत्र्यांनी देखील याबरोबर वारंवार त्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. पालकमंत्री म्हणून देखील तुमची काय? मी आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याचा पोलीस तपास करतायत आणि माझा पोलीस तपास यंत्रणेवर आपला विश्वास असला पाहिजे, न्यायव्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे आणि पोलिसांचा तपास करू द्या. त्यामध्ये कोण दोषी आढळला तर नक्की कारवाई केली पाहिजे. परंतु कुठेही काही घटना घडली की विशिष्ट लोकांना टार्गेट करायचं आणि ती प्रवृत्ती जी आहे याला कारण आहे की ज्या प्रभाव क्षेत्रामध्ये आम्ही राजकीय बस्तान बसवलेलं आहे किंवा राजकीय विचार वाढवलेला आहे त्या ठिकाणी सूर्यसुद्धा आमच्या मनानं उगवेल अशा पद्धतीची परिस्थिती या नेत्यांच्या मनामध्ये होती. त्या ठिकाणची बदलती परिस्थिती अजूनही त्यांना सहन होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जे उगवते नेतृत्व आहेत, जे काम करतात, लोकांमध्ये आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाला ज्यांच्यामुळे धोका निर्माण होतोय अशा व्यक्तींना टार्गेट करायचं, त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर टीका करायची, त्यांना अडचणीत आणायचं, अशा पद्धतीचं प्लॅनिंग सातत्यानं होतं आणि ठराविक लोक ते करतात. हे आपण सातत्यानं बघितले. जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मला टार्गेट केलं, 30 लोक आता पुन्हा रणजित दादा टार्गेट करतात, अन्य कोण असलं तर त्याला टार्गेट करतील. त्यामुळे वेगळं काहीच नाही आहे. काही झालं तर बोरीचा भार वाजणार हे पक्का आहे. त्यामुळे तसाच वाजतो, याच्यापेक्षा वेगळं काय नाही. खूप खूप धन्यवाद. पालकमंत्री जयकुमार गोरे. सोलापूर जिल्ह्यात माजी 5 आमदार हे भाजपच्या वाटेवर आहेत आणि पहिल्यांदा, जसं मी उल्लेख केला की 11 वर्षात ज्यावेळेसपासून भाजप सत्तेच्या काळात आलं त्यावेळेसपासून पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादीचं खिंडार पडले आणि सर्वच नेते जवळपास भाजपमध्ये सामील होत आहेत. प्रवीण राहुल जोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.